दिवसाचा प्रवास एक दिवस माझा चुकला नाही आणि संदीप सरांचा मार माझ्या एवढा कोणी खाल्ला नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला हसू येते काय प्रॉब्लेम नाही की बाबा गुरुजी मारताना तुम्हाला हसला तर चालेल पण आपल्या अवकात आपण समजले आपण समजले जाईल. मारलं म्हणून छडी लागे छमछम विद्या येई घम घम. मी 50% विद्यार्थी मी जेव्हा अकॅडमीत पाऊल टाकल त्यावेळेस आहे 1 मेला जॉईनिंग आहे माझा. ज्यावेळेस 50% विद्यार्थी आहे त्यावेळेस 10% मिळवायला किती परिश्रम लागले हे कळलं. जे अकॅडमीत आल्यावर 20-30% 81 मार्क म्हणजे मला जाधव सर सुद्धा म्हणले. दुसरी गोष्ट मला वेळ जास्त मिळाला मुंबईमुळे. तिसरी गोष्ट संदीप सरांनी लास्ट दिवशी संध्याकाळी 15 एप्रिलला 7:16 माझा फॉर्म SCBC सर्टिफिकेट मला कावले सर. शेवटी माझं कल्याणासाठी ती म्हणजे तुम्ही फॉर्म इकडे तिकडे भरायचा नाही तुम्ही मुंबई शिवाय नाही पर्याय तुम्हाला. ठीक आहे सरांनी मला मारले किती वेळा इथं. फिजिकलला नाही तर मारू शकत कारण फिजिकल माझं टप आहे त्यांनाही माहिती आहे. पण ज्या वेळेस रिटर्न किंवा काय होतं एक सर्व्हिसमॅन सगळे आहेत. मला मनात राग धरून बसलो असतो सरांनी मारलं का मारला असेल. वडिलाच्या नंतर शिक्षक का म्हणते आई वडिलाच्या नंतर गुरुजी कोण आहे. तशी घरात बी आमच्या हिदायत मॅडमची होती की बाबांनो सर झालं पाहिजे. मारलं तर चालेल काही फोन 2-3दा किंवा मॅडम येऊन स्वतः संदीप सरांचा डेली 1-2 दिवसाला फोन असायचा. आणि आज माझ्या अर्धांगीमुळं आणि सर दोघ आहेत यांच्यामुळं आज माझ्या अंगात वर्दी चढले. आज तब्बल 4-5 वर्ष झाले मी सर्व्हिस सोडून होणार आणि ह्या अकॅडमी सारखं माझ्या मते मी सगळीकडे फिरलो. 1-2-3 मी अकॅडमी केली. सरांना इथं आल्यावर सांगितलं दिगीत होते पण इथल्यासारखं शिक्षण दुसऱ्या अकॅडमीत नाही लिहून देत.